इलेक्ट्रॉनिक्सच्या दुनियेत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या डोळ्यांना दिसतही नाहीत. पण त्या नसतील तर आजचं आपलं आधुनिक आयुष्य एका सेकंदात थांबू शकतं. अगदी खरंय. आपण रोज जे गॅजेट्स वापरतो त्याबद्दल आपण असा विचारच करत नाही. बरोबर ना? आपण दररोज स्मार्टफोन वापरतो, हाय स्पीड इंटरनेटवर व्हिडिओ स्ट्रीम करतो किंवा अगदी साधे डिजिटल घड्याळ पाहतो. पण या उपकरणांच्या आत माहितीचा प्रवाह किती प्रचंड वेगाने धावत असतो याचा आपण सहसा विचार करत नाही. आजच्या या सखोल चर्चेत आपण याच अफाट वेगाच्या दुनियेत डोकावणार आहोत. आणि या वेगाचा मुख्य शिलेदार आहे स्विचिंग डायोड. नक्कीच. आजच्या आपल्या या तांत्रिक प्रवासाचा मुख्य उद्देश हाच आहे की या अत्यंत सूक्ष्म पण शक्तिशाली डायोडची निर्मिती नेमकी कशी होते, म्हणजे त्याचं फॅब्रिकेशन कसं केलं जातं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो आपण नेहमी पाहतो त्या सामान्य डायोडपेक्षा कसा आणि का वेगळा आहे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणं. हो, आणि हा विषय वरवर पाहता जितका तांत्रिक वाटतो ना, तितकाच तो आपल्या दैनंदिन जीवनाशी घट्ट जोडलेला आहे. मी म्हणेन की स्विचिंग डायोड हा मुळात एक असा पीएन जंक्शन डायोड आहे जो अतिशय वेगाने चालू आणि बंद म्हणजेच ऑन आणि ऑफ होऊ शकतो. अतिशय वेगाने म्हणजे नक्की किती वेगाने? हा वेग सेकंदाच्या लक्षांश किंवा अब्जांश हिस्से इतका असू शकतो, ज्याला आपण नॅनोसेकंड किंवा पिकोसेकंड म्हणतो. आपण जे काही प्रगत डिजिटल तंत्रज्ञान वापरतो त्या सर्वांचा हा एक प्रकारचा कणाच आहे. त्यामुळे आजची ही चर्चा खरोखरच एका अदृश्य पण अत्यंत महत्त्वाच्या तंत्रज्ञानाची उकल करणारी ठरणार आहे. चला तर मग यावर सविस्तर प्रकाश टाकूया. आता जेव्हा आपण एखाद्या सामान्य डायोडचा विचार करतो तेव्हा तो एका दिशेने वीज वाहू देणारा आणि दुसऱ्या दिशेने अडवणारा एक साधा मार्ग किंवा एका व्हॉल्व्ह सारखा असतो हे आपल्याला माहीत असतं. पण या स्विचिंग डायोडमध्ये असं काय वेगळं पण दडलंय? कारण सामान्य डायोडला जर आपण एका सेकंदात लाखो वेळा चालू बंद होण्यास सांगितलं तर तो नक्कीच काम करू शकणार नाही. आणि तिथेच स्विचिंग डायोड वेगळा ठरतो. तो मुख्य फरक प्रामुख्याने त्याच्या आकारात आणि प्रतिसादाच्या वेगात आहे. या डायोडचा जंक्शन एरिया जाणीवपूर्वक अतिशय लहान ठेवला जातो. अच्छा, म्हणजे आकार मुद्दाम लहान ठेवतात. हो, आणि या अत्यंत लहान आकारामुळे त्यात कपॅसिटन्स खूप कमी असतो. आता कपॅसिटन्स म्हणजे काय, तर चार्ज किंवा विद्युत ऊर्जा साठवून ठेवण्याची प्रवृत्ती. आपण एका उदाहरणाने हे समजून घेऊ. नक्कीच, उदाहरण दिलं तर जास्त सोपं जाईल. समजा सामान्य डायोड हा एका जुन्या किल्ल्याच्या भक्कम आणि जड लोखंडी दरवाजासारखा आहे. जो उघडायला आणि बंद करायला खूप ताकद आणि वेळ लागतो. अगदी बरोबर. या उलट स्विचिंग डायोड हा एखाद्या मेट्रो स्टेशनवर असलेल्या हलक्या आणि अतिशय वेगाने फिरणाऱ्या टर्नस्टाईल गेटसारखा असतो. म्हणजे त्यात ऊर्जा अडकून राहत नाही, ती वेगाने मोकळी होते. अगदी तसंच. जर ऊर्जा साठवून ठेवण्याची क्षमता कमी असेल तर तो डायोड अतिशय वेगाने रिकामा आणि भरला जाऊ शकतो. याच कारणामुळे याचा रिव्हर्स रिकव्हरी टाइम देखील अतिशय कमी असतो. आणि हे सर्व साध्य करण्यासाठी ह्या डोपिंग अत्यंत नियंत्रित किंवा हलक्या स्वरूपात केलं जातं. अच्छा. आणि इथे सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे या सर्व वैशिष्ट्यांमुळेच हा डायोड हाय फ्रिक्वेन्सी सर्किट्स, डिजिटल लॉजिक, रेक्टिफिकेशन आणि क्लिपिंगमध्ये अत्यंत वेगाने आणि प्रभावीपणे काम करू शकतो. हे खरंच आश्चर्यकारक आहे. म्हणजे एका छोट्याशा आकारात एवढं मोठं तंत्रज्ञान दडलंय. आता आपण हा डायोड नेमका बनतो कसा याच्या प्रत्यक्ष निर्मितीच्या प्रवासाकडे वळूया. मला वाटतं ही प्रक्रिया एखाद्या अतिशय गुंतागुंतीच्या इमारतीची किंवा सूक्ष्म शहराची उभारणी करण्यासारखी आहे. अगदी तशीच आहे. याची सुरुवात होते ती कॅनव्हास तयार करण्यापासून, म्हणजेच वेफर प्रिपरेशनपासून. यामध्ये हाय प्युरिटी सिलिकॉन वेफरची निवड केली जाते. पण हा वेफर नुसता निवडून चालत नाही, त्यावर RCA क्लिनिंगसारख्या प्रगत प्रक्रिया केल्या जातात. होय, कारण मायक्रोस्कोपिक पातळीवर जर आपण विचार केला तर धुळीचा एक छोटासा कण देखील या डायोडसाठी एखाद्या मोठ्या खडकासारखा ठरू शकतो. बापरे, एवढं सूक्ष्म? होय ना. त्यामुळे RCA क्लिनिंगच्या माध्यमातून सर्व सेंद्रिय आणि असेंद्रिय अशुद्धी काढून टाकल्या जातात. त्यानंतर अत्यंत गुळगुळीत बेस मिळवण्यासाठी सरफेस पॉलिशिंग केलं जातं. सिलिकॉन वेफर जितका शुद्ध आणि गुळगुळीत असेल तितकाच पुढील प्रक्रियेचा पाया भक्कम असतो. म्हणजे सिलिकॉनचा बेस तयार झाला, पण यावर थेट काम सुरू करणं धोक्याचं ठरू शकतं, बरोबर? त्याला काहीतरी संरक्षण द्यावं लागत असेल. नक्कीच. आणि म्हणूनच पुढील टप्पा येतो थर्मल ऑक्सिडेशन. यामध्ये उच्च तापमानाचा वापर करून त्या वेफरवर सिलिकॉन डायऑक्साईडचा म्हणजेच SiO2चा एक अतिशय पातळ थर तयार केला जातो.
हा थर केवळ इन्सुलेशन म्हणून काम करत नाही, तर पुढील प्रक्रियेसाठी तो एक मास्क किंवा संरक्षक चिलखत म्हणूनही काम करतो. म्हणजे एका संरक्षक कवचासारखा. पण आता आपल्याकडे एक पूर्णपणे झाकलेला सिलिकॉनचा तुकडा आहे. जर आपल्याला त्याच्या आत जाऊन विशिष्ट ठिकाणी बदल करायचे असतील तर तो थर कुठेतरी काढावा लागेल ना? हो, काढावाच लागेल. आणि तिथेच फोटोलिथोग्राफी ही अत्यंत अचूक प्रक्रिया कामी येत असावी. हे नाव ऐकलेलं थोडं अवघड वाटतं, पण त्याचं काम आपण एखाद्या सूक्ष्म शहराचा नकाशा छापण्यासारखं समजू शकतो का? हे उदाहरण अगदी समर्पक आहे. फोटोलिथोग्राफी ही प्रक्रिया जुन्या काळी जसं कॅमेऱ्याच्या फिल्मवरून अंधाऱ्या खोलीत फोटो डेव्हलप केले जायचे हो. तशीच आहे, पण अत्यंत सूक्ष्म पातळीवर. अच्छा. म्हणजे प्रकाशाचा वापर करून. हो. यात सर्वात आधी फोटोरेसिस्ट कोटिंग केलं जातं, जे प्रकाशाला संवेदनशील असतं. त्यानंतर एक विशिष्ट डिझाईन असलेला मास्क ठेवून त्यावर अल्ट्राव्हायोलेट किंवा UV प्रकाशाचा मारा केला जातो. जिथे प्रकाश पडतो तिथला भाग कडक होतो किंवा विरघळतो. म्हणजे प्रकाशाचा वापर करून आपण त्या संरक्षक थरावर एक आकृती किंवा पॅटर्न तयार करतो. पण जंक्शन एरिया लहान ठेवण्यासाठी ही पायरी एवढी महत्वाची का आहे? कारण आपण सुरुवातीलाच पाहिलं की स्विचिंग डायोडचा वेग हा त्याच्या लहान आकारावर अवलंबून असतो. जर या फोटोलिथोग्राफीमध्ये थोडी जरी चूक झाली आणि जंक्शनचा आकार ठरवलेल्या मापापेक्षा थोडा जरी मोठा झाला तर डायोडचा वेग मंदावू शकतो. म्हणजे अचूकता खूप महत्वाची आहे. अगदी. आणि या पॅटर्न डेव्हलपमेंटनंतर एचिंगची प्रक्रिया येते. यामध्ये आपण जो पॅटर्न तयार केला आहे त्यातून सिलिकॉन उघडे करण्यासाठी ऑक्साईडचा थर काळजीपूर्वक कोरला जातो. यासाठी वॅट किंवा ड्राय एचिंग वापरलं जातं. रसायने किंवा गॅसचा वापर करून नको असलेला ऑक्साईडचा भाग काढला जातो. यामुळे डोपिंगसाठी एक छोटीशी विंडो तयार होते. म्हणजे एका बंदिस्त खोलीत आपण एक छोटी खिडकी तयार केली आहे जिथून आपण आत प्रवेश करू शकतो. अगदी बरोबर. आता इथे हा विषय खरोखरच खूप रंजक होतो, कारण खिडकी उघडी झाली आहे आणि आता आपण नियंत्रित डोपिंग म्हणजेच कंट्रोल डोपिंगकडे वळत आहोत. स्विचिंग डायोडसाठी ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे असं मानलं जातं. यात लाईट किंवा मॉडरेट डोपिंग केलं जातं. यासाठी आयन इम्प्लांटेशन किंवा डिफ्युजन या पद्धती वापरल्या जातात. हो, आणि यामागील कारण समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आपण हलके किंवा नियंत्रित डोपिंग का करतो? का करतो? कारण डोपिंगचे प्रमाण जितके जास्त असते तितकी तिथे चार्ज साठवण्याची प्रक्रिया म्हणजेच चार्ज स्टोरेज वाढते. जसं स्पंजमध्ये जास्त छिद्रे असतील तर तो जास्त पाणी साठवतो, पण आपल्याला इथे चार्ज साठवायचा नाहीये तर तो वेगाने प्रवाहित करायचा आहे. म्हणजे तो टर्नस्टाईल गेटचा मुद्दा परत आला इथे. बरोबर. नियंत्रित डोपिंगमुळे चार्ज स्टोरेज अत्यंत कमी जातं आणि फास्ट स्विचिंग शक्य होतं. आणि हे डोपिंग अचूक करण्यासाठी आयन इम्प्लांटेशन का वापरलं जातं? कारण ती अत्यंत अचूक पद्धत आहे. आयन इम्प्लांटेशनमध्ये आपण अक्षरशः अणूंचे कण अतिशय वेगाने सिलिकॉनमध्ये सोडतो. हे एखाद्या मायक्रोस्कोपिक स्नायपर रायफलने जमिनीत अचूक अंतरावर बिया रुजवण्यासारखं आहे. आपल्याला किती खोलवर आणि किती प्रमाणात डोपिंग करायचं आहे यावर या पद्धतीमुळे 100% नियंत्रण ठेवता येतं. स्नायपर रायफलची उपमा खूपच चपखल आहे, पण एवढ्या प्रचंड वेगाने अणूंचा मारा केल्यावर त्या सिलिकॉनच्या मूळ रचनेला तडे जात नसतील का? त्याचा क्रिस्टल डॅमेज होत असेलच, मग ते नुकसान कसं भरून काढतात? हा खूप चांगला मुद्दा उपस्थित केलात तुम्ही. आणि म्हणूनच यानंतरची प्रक्रिया असते ॲनिलिंग. ॲनिलिंग? हो. ॲनिलिंगच्या प्रक्रियेत या वेफरला एका विशिष्ट तापमानावर भट्टीमध्ये गरम केलं जातं. जसं एखादा लोहार लोखंडाला तापवून त्याच्या आतील तडे आणि ताण कमी करतो, तसंच काहीसं इथे होतं. अच्छा, म्हणजे ही एक प्रकारची रिपेअरिंग प्रोसेस आहे. हो. या प्रक्रियेमुळे 2 गोष्टी साध्य होतात. पहिली गोष्ट म्हणजे आपण जे डोपंट्स आत टाकले आहेत ते सिलिकॉनच्या क्रिस्टल रचनेत योग्य जागी जाऊन स्थिर होतात, म्हणजेच ॲक्टिवेट होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयन इम्प्लांटेशनमुळे क्रिस्टलच्या रचनेला जे नुकसान झालेलं असतं ते पूर्णपणे रिपेअर केलं जातं. यामुळे डायोडचा ओव्हरऑल इलेक्ट्रिकल परफॉर्मन्स मोठ्या प्रमाणावर सुधारतो. म्हणजे हा टप्पा एका अर्थाने मलमपट्टी आणि ऊर्जा देण्याचं काम करतो. पण एक डायोड म्हणजे केवळ एक सपाट सिलिकॉनचा तुकडा नसतो. त्याला उच्च फ्रिक्वेन्सी हाताळण्यासाठी एक विशिष्ट आकार किंवा रचना द्यावी लागत असेल ना? होय. आणि तिथेच स्मॉल जॉमेट्री फॉर्मेशन ही पायरी येते. यात प्रामुख्याने मेसा किंवा प्लॅनर स्ट्रक्चर तयार केलं जातं. मेसा म्हणजे काय? मेसा म्हणजे एखाद्या पठारासारखा किंवा टेबेनबा प्लाउंटनसारखा आकार. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्याला समजेल की हा विशिष्ट आकार का दिला जातो. जंक्शन एरिया जितका लहान असेल तितका त्याचा रिस्पॉन्स टाईम फास्ट असतो.
एवढंच नाही तर यामुळे पॅरासिटिक कपॅसिटन्स देखील कमी होतो. हां, पॅरासिटिक कपॅसिटन्स म्हणजे नक्की काय? हा आपण आधी बोललो त्या मुख्य कपॅसिटन्सपेक्षा वेगळा असतो का? होय, पॅरासिटिक कपॅसिटन्स म्हणजे असा नको असलेला कपॅसिटन्स जो उपकरणाच्या भौतिक रचनेमुळे आपोआप तयार होतो. तो सर्किटमध्ये अदृश्य ब्रेक पेडलसारखं काम करतो आणि सिग्नलचा वेग कमी करतो. अरेच्छा. हो, लहान प्लॅनर किंवा मेसा डिझाईनमुळे हा अडथळा दूर होतो आणि डायोडला त्याचा सर्वोच्च वेग प्राप्त होतो. आता आपल्याकडे डायोडचा मुख्य गाभा तयार झालाय. तो अत्यंत वेगाने काम करण्यास सक्षम आहे. पण त्याला बाह्य जगाशी किंवा सर्किटशी जोडण्यासाठी काहीतरी माध्यम लागेल. त्यासाठी मेटल कॉन्टॅक्ट्स तयार केले जातात, बरोबर? यामध्ये ॲल्युमिनियम, टायटॅनियम किंवा सिल्वर यांसारख्या धातूंचा वापर करून ॲनोड आणि कॅथोड तयार केले जातात. अगदी बरोबर. आणि या विशिष्ट धातूंच्या वापरामागे एक स्पष्ट उद्देश आहे. या डायोडला सर्किटमध्ये जोडण्यासाठी अतिशय कमी रोध असलेलं म्हणजे लो रेझिस्टन्स कनेक्शन लागतं. जर धातूच्या संपर्काच्या ठिकाणी जास्त रोध असेल तर तिथे उष्णता निर्माण होईल आणि ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर नाश होईल. म्हणजे एफिशियन्सी कमी होईल. अगदी. ॲल्युमिनियम, टायटॅनियम किंवा सिल्वर हे उत्तम सुवाहक असल्याने ते लो रेझिस्टन्स कनेक्शन देतात, ज्यामुळे प्रवाहामध्ये कोणताही अडथळा येत नाही. हे कनेक्शन झाल्यावर डायोडचं काम पूर्ण होते असे वाटते. पण एवढ्या नाजूक आणि संवेदनशील चिपला उघडे सोडणे योग्य नाही. त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी पासिव्हेशनची प्रक्रिया केली जाते. पॅसिव्हेशन हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. या डायोडला सुरक्षित करण्यासाठी SiO2 किंवा सिलिकॉन नायट्राइडचा एक संरक्षक थर दिला जातो. हे एखाद्या अतिशय नाजूक इलेक्ट्रॉनिक चिपला मायक्रोस्कोपिक पातळीवर वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ फोन केस बसवण्यासारखा आहे. फोन केसची उपमा अगदी योग्य आहे. आणि हा थर प्रामुख्याने लिकेज करंट थांबवतो. डिजिटल सर्किट्समध्ये जेव्हा डायोड बंद अवस्थेत असतो तेव्हा तो पूर्णपणे बंद असणं अपेक्षित असतं. जर तिथून थोडासाही करंट वामून गेला तर पूर्ण सिस्टम गोंधळून जाऊ शकते. हो, 0 आणि 1च्या डिजिटल भाषेमध्ये चुका होऊ शकतात. पॅसिव्हेशनमुळे हा लिकेज करंट थांबतो आणि डायोडची विश्वासार्हता अनेक पटींनी वाढते. आता आपण निर्मितीच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. डायसिंग व पॅकेजिंग. यामध्ये पूर्ण तयार झालेल्या मोठ्या वेफरला अत्यंत अचूकपणे कापून त्याचे छोट्या छोट्या चिप्समध्ये रूपांतर केले जाते. त्यानंतर त्यांना DO35, SMD किंवा SOT23 यांसारख्या अत्यंत लहान पॅकेजेसमध्ये पॅक केलं जातं. पण हे पॅकेजिंग एवढं लहान का असावं लागतं? आपण आतील डायोड तर आधीच लहान बनवला आहे. कारण बाहेरील आवरणही वेगावर परिणाम करतं. फास्ट स्विचिंगचा वेग टिकवून ठेवण्यासाठी केवळ जंक्शन लहान असून चालत नाही, तर त्याचं बाहेरील आवरण किंवा पॅकेजही लहान असणं गरजेचं असतं. जर पॅकेज मोठं असेल किंवा त्याच्या आतून जाणाऱ्या तारा लांब असतील तर त्याचं स्वतःचं असं एक अतिरिक्त पॅरासिटिक कपॅसिटन्स आणि इंडक्टन्स तयार होतं. अच्छा, म्हणजे पुन्हा तोच अडथळा? हो, म्हणूनच SMG म्हणजे सरफेस माउंट डिव्हाइस सारखी अत्यंत सूक्ष्म पॅकेजेस वापरली जातात. ही उपकरणे थेट सर्किट बोर्डवर बसवली जातात, जेणेकरून कमी पॅरासिटिक्स मिळतील आणि डायोड कोणत्याही अडथळ्याविना अत्यंत वेगाने काम करू शकेल. तर या सगळ्याचा अर्थ काय होतो? आपण ही संपूर्ण गुंतागुंतीची आणि मायक्रोस्कोपिक पातळीवर चालणारी अचूक प्रक्रिया पाहिली, पण खऱ्या जगात प्रत्यक्ष वापराच्या पातळीवर या स्विचिंग डायोडचं महत्त्व काय आहे? खऱ्या जगात याचे उपयोग अमर्याद आहेत. हे डायोड डिजिटल सर्किट्समध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जातात, जिथे सतत अब्जावधी वेळा 0 आणि 1च्या स्वरूपात अत्यंत वेगाने निर्णय घेतले जातात. तसेच क्लिपर आणि क्लॅम्पर सर्किट्समध्ये वेव्हफॉर्मचा आकार बदलण्यासाठी किंवा त्याला एका विशिष्ट मर्यादेत ठेवण्यासाठी यांचा उपयोग होतो. म्हणजे तिथेही वेगाची गरज असतेच. नक्कीच. या व्यतिरिक्त हाय फ्रिक्वेन्सी रेक्टिफायर आणि लॉजिक स्विचिंगमध्येही हे डायोड्स अपरिहार्य आहेत. आपण जे प्रगत टेलिकम्युनिकेशनचे नेटवर्क पाहतो किंवा विमाने आणि जहाजामध्ये ज्या रेडार सिस्टम्स आहेत, त्या सर्वांमध्ये सिग्नल प्रोसेसिंगसाठी या डायोड्सचा वापर अनिवार्य असतो. हे खरोखरच थक्क करणार आहे. एका छोट्याशा कणासारख्या दिसणाऱ्या घटकावर एवढं मोठं तंत्रज्ञान अवलंबून आहे. उद्योग क्षेत्राचा विचार केला तर 1N4148 हा लहान सिग्नल स्विचिंग डायोड्समधील अत्यंत प्रसिद्ध प्रकार आहे. नेक्सपेरिया आणि डायोड्स इनकॉर्पोरेटेड यांसारख्या जागतिक स्तरावरील कंपन्या दरवर्षी असे अब्जावधी डायोड्स तयार करतात. हा 1N4148 तर इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात एका अर्थाने सुपरस्टारच मानला जातो. होय, आणि तो सुपरस्टार असण्याचं कारण म्हणजे त्याची विश्वासार्हता आणि वेग. तो स्वस्त आहे,
अतिशय लहान आहे आणि त्याचा स्विचिंगचा वेग जबरदस्त आहे. हे सगळं शक्य झालं आहे ते आपण आत्ताच चर्चा केलेल्या त्या अत्यंत अचूक निर्मितीच्या प्रक्रियेमुळेच. अगदी बरोबर. आणि ही संपूर्ण गुंतागुंतीची प्रक्रिया आणि या डायोडचं वैशिष्ट्य लक्षात ठेवण्याची एक अत्यंत सोपी आणि प्रभावी ट्रिक आपल्या माहितीमध्ये आहे. ती ट्रिक अशी आहे, स्मॉल, मग लाईट डोप, मग फास्ट, मग मेटल आणि शेवटी पॅक. हे खूपच सोपं आणि लक्षात राहण्यासारखं आहे. हो ना, म्हणजे सर्वांत आधी लहान आकार तयार करणे, त्यानंतर तिथे हलके डोपिंग करणे, ज्यामुळे त्याला वेगाने काम करण्याचा गुणधर्म मिळतो. मग चांगल्या आणि अडथळाविरहित कनेक्टिव्हिटीसाठी धातूचे कनेक्शन देणे आणि सरतेशेवटी हे सर्व गुणधर्म टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत अचूक असं लहान पॅकेजिंग करणं. या 5 सोप्या शब्दांत संपूर्ण स्विचिंग डायोडचं गुपित लपलेलं आहे. अतिशय समर्पक असा हा सारांश आहे. यामुळे या डायोडचं मुख्य तंत्रज्ञान अगदी सहजपणे डोळ्यांसमोर उभं राहतं. सामान्य डायोडच्या तुलनेत या डायोडची निर्मिती किती सूक्ष्म आणि जाणीवपूर्वक वेगळ्या पद्धतीने केली जाते हे यातून स्पष्ट होतं. आजच्या या प्रवासात आपण सिलिकॉनच्या एका साध्या वेफरपासून ते प्रगत डिजिटल सर्किटचा कणा बनणाऱ्या स्विचिंग डायोडपर्यंतचा संपूर्ण प्रवास उलगडून पाहिला. वेफरच्या तयारीपासून ते अगदी सूक्ष्म पॅकेजिंगपर्यंतचा प्रत्येक टप्पा हा मानवी बुद्धिमत्तेचा आणि भौतिकशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे. नक्कीच. पण यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, ज्यावर आपण सर्वांनी विचार करायला हवा. आजच्या चर्चेत आपण एक गोष्ट प्रकर्षाने पाहिली की लहान जंक्शन आणि हलक्या डोपिंगमुळे स्विचिंगचा वेग प्रचंड वाढतो. पण आपण सिलिकॉन वेफरवर जंक्शनचा आकार किती लहान करू शकतो याला एक भौतिक मर्यादा नक्कीच असेल ना? हो, साहजिकच आहे. अणूंच्या पातळीवर जाऊन आपण कायमस्वरूपी आकार कमी करत राहू शकत नाही. जेव्हा आपण ती भौतिक मर्यादा गाठू तेव्हा त्याहूनही अधिक वेगवान स्विचिंग साध्य करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपण सिलिकॉन सोडून दुसऱ्या एखाद्या नवीन पदार्थाकडे वळणार आहोत का? की क्वांटम लेव्हलवर काही पूर्णपणे नवीन डिझाईन शोधावं लागेल? हा खरोखरच विचार करायला लावणारा आणि अत्यंत रोमांचक असा मुद्दा आहे. तंत्रज्ञानाची भूक कधीच भागत नाही आणि डिजिटल जगात अधिक वेगाची मागणी तर सतत वाढतच राहणार आहे. या प्रश्नाचं उत्तर कदाचित भविष्यातील संशोधनामध्ये दडलेलं असेल. आजच्या या अफाट वेगाच्या दुनियेतील प्रवासात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या घटकाचं रहस्य उलगडलं. तंत्रज्ञानाच्या अशाच नवनवीन आणि अदृश्य जगाचा शोध घेण्याची प्रक्रिया अशीच सुरू राहील.